अगोदरच संकटात असलेला कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आता अवकाळी आणि गारपिटीमुळे संकटात आलाय। आपण सध्या नाशिकमधील एका कांद्याच्या शेतात आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याच्या उत्पादनावरती मोठा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर कांद्याच्या ज्या पाती आहेत त्या देखील गळून पडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी कांद्याचे रोप आहेत ते देखील झोपून गेलेले आहेत आणि यामुळे आता मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे। नेमकं कशा पद्धतीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिगोळे आहेत। आपल्या हातात कांद्याचं पीक आहे, मोठ्या प्रमाणात पाती गळालेल्या आहेत। नेमकं आता शेतकऱ्यांना या गारपिटीमुळे कुठल्या परिणामांना सामोरे जावं लागू शकतं? नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती केली जाते। आता रब्बी हंगामातील हा कांदा शेतामध्ये उभा आहे। याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा कांदा जो आहे हा काढणीला आलेला आहे, तर अनेक शेतकऱ्यांचा कांदा अजून काही महिन्याभरात काढणीला येणार आहे। आता आपण हा जो कांदा बघितला तर ह्या कांद्यासाठी अजून एक महिनाभराचा अवकाश आहे, परंतु कालच्या अवकाळी आणि गारपिटीमुळे ह्या कांद्याच्या ज्या पाती आहे अशा मोडलेल्या आहेत। याच्यामध्ये कांद्याची साठवण क्षमता जी आहे, टिकवण क्षमता ती कमी होते आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते। आता सातत्याने नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते त्यावेळेस सरकारचं तुटपुंजी मदत भेटते, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपण बघाल तर कांद्याची शेती वाढावी आणि देशामध्ये मुबलक प्रमाणात कांदा जर उपलब्ध व्हावा असं सरकारला वाटत असेल तर सरकारने कांदा उत्पादकांना वेळोवेळी जी मदत आहे ती परिपूर्ण केली पाहिजे। कांद्याचं जर बघाल तर निर्यात धोरण आता जे कांद्यावर निर्यात शुल्क होतं सरकारने 22 मार्चला हे निर्यात शुल्क आहे हे शून्य करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी काल 1-2 एप्रिलपासून सुरू केली। असं असताना आवक जी आहे मुबलक प्रमाणात कांद्याची वाढली आहे। अजूनही राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा असल्याने आवक सातत्याने वाढलेली राहणार आहे। तर सरकारने कांद्याच्या उत्पादकांना जास्तीत जास्त कांदा निर्यात होऊन दर कसा जास्त मिळेल, आमचा उत्पादन खर्च 2,500 रुपये क्विंटलला येत आहे तर आम्हाला 3,000पेक्षा जास्त दर मिळाला पाहिजे, पण आज आम्ही आमचा कांदा 1,000-1,200 रुपये क्विंटलने विकतोय। त्यात हे आता जे नैसर्गिक संकट आहे ज्याच्यातून अवकाळी गारपीट होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे, अशा नुकसानची भरपाई म्हणून आता कृषी मंत्री नाशिक जिल्ह्याचे आहे माणिकराव कोकोडे साहेब, त्यांनी आता नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील वेगवेगळे जे काही तालुके आहेत जसे शिंदर असेल, बागलाण तालुका असेल, विविध जिल्ह्यात जिथे जिथे आता काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे अशा भागाचा अतितातडीचा दौरा करावा कृषी मंत्र्यांनी आणि शेतकऱ्यांना सरसगट ह्या प्रति एकर जिथे जिथे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना किमान 1.5 लाख रुपये प्रति एकरची भरपाई राज्य शासनाने द्यावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा संघटनेकडून करत आहोत। आपण जर बघितलं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालेत की कांद्याची जी साठवणूक क्षमता आहे ती कमी होऊ शकते, नेमकं कसं? आता गारपीट जेव्हा होते त्यावेळेस हे कांदा जो बनणार आहे याचा आता परिपूर्ण होण्यालाच आता याला रोखलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा कांदा आता चाळीमध्ये साठवायचा आहे तर साठवणूक केल्यानंतर तो किमान काय 2-5-6 महिने साठवणूक त्याची करण्याची शेतकऱ्यांची क्षमता असते, परंतु गारपीट झाल्याने त्याचा दुष्परिणाम होऊन हा जो कांदा आहे हा तत्काळ सडतो आणि तो त्याची टिकवण क्षमता नसल्यामुळं ती राहिली नसल्यामुळं शेतकऱ्यांना नाईलाज असतो, स्वस्त दरामध्ये हा कांदा विकावा लागतो, म्हणून आम्ही सरकारकडे आता ही नुकसान भरपाई मागत आहोत। नक्कीच आपण जर बघितलं आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष होते आणि जे नाशिक जिल्ह्यामध्ये जो काल अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे, त्यामुळे कृषी मंत्र्यांनी देखील याची तात्काळ दखल घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता कुठेतरी कांदा उत्पादकांकडून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।